मंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुण्यनाथ भगवान की जय। विठ्ठल 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 लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे लिंगेन आनंदे पूजेन भावे गोवाळीन मने नामा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन चरणा तुमचा अनुग्रह लादलो पामन झालो चरात्री मिकळा कुसरी काही चनेने बोलतो वचने अतिभाविका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुधा चरणावर ठेवणी माता साष्टांग्या आता दंडवत दुसरे वंदो शारदा चतुराननाच्या आत्मजा वाक्सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवचा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्यांच्यानी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया माटी दंडवत आता वंदो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारती जनतया माठी दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उभय होती लोकाटाळ मृदंग श्रोते देखा तया माठी दंडवत ऐशन मन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल विठ्ठल तुमच्या लागुलणीचा चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर गालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे प्रेमे लिंगेन आनंदे पूजेन भावे ओवाळीन मने नामा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग यच्छ यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देवाचे योगानुयोगेचे लाडके लढिवाळ भक्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा राहू द्या आता बसा श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे श्री ऋषीश्वर महाराज सेवा समितीच्या वतीने घडून आलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ कथा प्रवक्ते श्री हरिभक्ते प्रवीण रविदास महाराज चव्हाण यांच्या विद्वत्ता प्रचुर हृदयस्पर्शी रसाळवाणीद्वारा आपण भागवत कथा श्रवण केलेले त्या संबंधाने सर्व ग्रामस्थ मंडळ सर्व भाविक भक्त मंडळी यांच्या वतीने व्यंकटलालजी मानधने त्यांचे चिरंजीव आत्ताच ज्यांनी हार घातला माननीय श्री राजेशरावजी मानधने व्यंकटेश टाईल्स नाही का वाशिम यांच्या वतीने आमचे श्री हरिभक्ती प्रवीण आदरणीय सुधाकर भाऊ यांच्या संपर्कातून मला दिलेले निमंत्रण त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी त्याच्यामध्ये विशेषतः आत्ताच ज्यांनी चाल गायली
आपल्या भागातील गानकोकिळा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे परममित्र श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज जटाळे, गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण गिरी महाराज, गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण अमोल महाराज, श्री हरिभक्तीपरायण विष्णू महाराज, श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज, श्री हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज, मृदंगाचार्य अभिषेक महाराज, मृदंगाचार्य रवी महाराज, मृदंगाचार्य गजानन महाराज, आमच्या गणेश महाराजांच्या संस्थेतले सगळी विद्यार्थी साधक मंडळी महाराज, समोर बसलेल्यातली बरीचशी महाराज मान्यवर मंडळी, जरी सर्वांचे नाव परिचित नसतील तरी तुमच्याबद्दल नितांत प्रेम श्रद्धा मात्र आहेच. उपस्थित सर्व महाराज मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, टाळकरी वादक, मृदंग वादक, गायकवृंद, परमार्थातील जाणते परमार्थिक श्रोते आणि मला ज्यांच्याबद्दल स्वाभिमान आहे त्या माझ्या सर्व वारकरी मंडळीला मनोभावी वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल आवाजाची अशी क्लिअरिटी येत नाही, असा वजनात असा पांगायला दबायला आवाज दबतोय असा. हॅलो हॅलो, ह्याला गेन देऊन बघा बरं. हॅलो हॅलो, ह्या मॉनिटरचा वाढवा. आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की आजचे जागराचं कीर्तन आहे, म्हणजे शेवटचं. उद्या काल आहे आणि उद्या काला झाला की गजानन महाराज हाला. काला झाल्यावर जर बुवा पुन्हा गावात आला तर लोक म्हणतात का आला. आजचं हे जागराचं कीर्तन आहे, म्हणजे शेवटचं कीर्तन आहे. शेवटचं कीर्तन हे मागणीपर असावं असा वारकरी संप्रदायामध्ये दंडक आहे. म्हणून 7 दिवस आपण केलेली सेवा त्याची मागणी आज भगवंताकडे मागायची. आणि हा अभंग भजन असो, कीर्तन असो, नाही तर जागर असो, काकडा असो, हा आजचा जो अभंग आहे हा शेवटला म्हटला जातो. जसं गायन क्षेत्रातली दिग्गज मंडळी, भैरवी कधी पहिल्यांदा म्हटली जाते ना, शेवटला नाही. भैरवी शेवट म्हटली जाते, तसा हा अभंग शेवट म्हटला जातो. भजनाच्या शेवटी, कीर्तनाच्या शेवटी हा अभंग पाठ नाही अशी व्यक्ती इथं तरी हुडकून सापडायची नाही. आजचा अभंग विशाल भाऊ, त्याचं कारण आहे हा अभंग फक्त 2 चरणाचा आहे, फक्त 2 चरणाचा. याच्यापेक्षा लहान अभंगच नाही कोणता. सगळ्या संत महात्म्यांच्या मंडळीमध्ये सगळ्यात लहान अभंग आजचा आहे, ह्याच्यापेक्षा लहान अभंग नाही. हा अभंग सगळ्याच्या पाठ आहे. आणि समजा चुकून पाठ नसेल तर त्याने महाराष्ट्रात राहायचंच नाही. हा अभंग सगळ्याच्या पाठ असतो. कारण हा कीर्तन किती जरी अवघड असलं तरी शेवटला म्हटला जात असल्यामुळे त्यावेळेला सगळे उठलेले असतात. अभंग सगळ्याच्या पाठ आहे. पहिल्या चरणामध्ये अगदी सरळ साधा सोपा अभंग आहे, साधा आहे. पहिल्या चरणामध्ये 3 मागण्या आणि पुढच्या चरणामध्ये 3 मागण्या. भक्तांनी भगवंताकडे मागावं अभंग नामदेव महाराजाचं आहे. सकल संत मांदियाळीमध्ये नामदेव महाराजांचं एक आगळं आणि वेगळं स्थान आहे. त्याचं कारणही आहे, देवाबरोबर जेवण, देवाबरोबर बोलणं, देवाबरोबर दूध पिणं किंवा देवाला दूध पाजणं, नैवेद्य देवाला जेव घातलं तर देवही अधूनमधून नामदेवरायांना खाऊ घालायचे. एवढं भाग्य ज्यांना लाभलं त्या नामदेवरायांचा अभंग आहे. राजकारणात जसं खाते वाटप आहे ना भाऊ, तसं परमार्थातही खाते वाटप आहे. फक्त तिकडचे खाते वेगळे ना आपले वेगळे. तिकडं राज्यमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, वनमंत्री, जलसंपदा मंत्री, तसं वारकरी संप्रदाय ते खाते. खाते मी सांगतो कोणाकडे ते तुम्हाला पाठ आहे. खाते मी सांगतो कोणाकडे ते तुम्हाला पाठ आहे आणि तुम्ही नावही लगेच सांगणार. खातं सांगतो ना, ऐका. ज्ञानाचं खातं. झोपले काय तुम्ही? हा मग सांगा ना. ज्ञानाचं खातं कोणाकडे? ज्ञानोबारायांकडे. शांतीचं खातं वा एकनाथ महाराजाकडे. वैराग्याचं खातं तुकोबारायाकडे. आणि प्रेमाचं खातं आज ज्यांचा अभंग आहे दिलीप शेठ त्या नामदेवरायांकडे.
नामदेवरायांकडे. प्रेम म्हटलं की नामदेव महाराज, ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आहे. आणि ते आपल्यासारखं कुठं 4 वर्ष आमच्यासारखं आळंदीला शिकायला गेले पुन्हा ज्ञानी झाले असं नाही. उपजताची ज्ञानी हे वर्म जानुनी आले लोटांगणी चांग देव. ज्ञानोबा आहे उपजताच ज्ञानी. आपल्या पोरांचं ज्ञान हे तात्पुरतं आहे. ते त्याला वाटतं मी ज्ञानी, पण ज्ञान नसतं तेवढं त्यांच्याकडे. विद्या थोडी असते पण गर्वच जास्त असते. मी नाही म्हणत विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे. पण ज्ञानोबा तसे आता हे इंग्लिश स्कूल निघले ना, इंग्लिश मिडियमला मुलं टाकले की त्यांना इंग्रजी थोडंफार शब्द बोलायला यायला लागलं की ते घरी आलं की म्हणतं वॉटर, म्हणजे आई म्हणते काय म्हणलं वेटर. म्हणजे ते इंग्रजी बोलतं त्याला वाटतं मी आई वडिलापेक्षा मोठा झालो. गावात काम मिळत नव्हतं साहेब म्हणून तिघं मुंबईला गेले. आपलं ज्ञान सांगतोय. तिघं मुंबईला गेले, तिघांनी इंग्रजीचे 3 शब्द पाठ केले. तिघांनी. एकानं पाठ केलं यस, ते इंग्रजीतला शब्द. एकानं पाठ केलं आय एम 3 आणि तिसऱ्यानं पाठ केलं डोंट वरी. तिघांनी इंग्रजीचे 3 शब्द पाठ. अरे 2च वर्ष मुंबईला गेले ते इंग्रजीत बोलतात. सगळे आपापल्या मुलाला बोलायचे बाळ्या तो का शाळेत जाऊन डबा खाऊनच येतो का रे, अभ्यास करत नाही. 2 वर्ष मुंबईला गेले तर इंग्रजीत बोलतात. ह्यांना काय माहिती 3च शब्द पाठ आहे म्हणून. आणि ते दुर्दैवाने लाईट आली का मग ते कर ना पण. मग ते सगळे आपापल्या मुलाला बोलायचे. तुम्ही नुसतं शाळेत जाता 5-5, 8-8 वर्ष झाली तुम्हाला असं इंग्रजी येत नाही. ते 3 जण 2 वर्षात बोलतात. दुर्दैवाने त्या गावात चोरी झाली. हॅलो, दुर्दैवाने त्या गावात चोरी झाली. चोरी झाल्यावर मग तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी मालेगावला वाशिमला फोन केला. जिथं चोरी झाली असेल त्या गावात पोलीस अधिकारी, ते जिथं चोरी झाली तिथं सगळे लोक जमलेले होते. सकाळची वेळ, महिला पुरुष. ते पोलिसांच्या गाड्या आल्या. पूर्वी लोक घाबरायचे. असा आवाज करत गाडी आली. गाडी आली की सगळे लोक पटापट खाली बसले. हा पटापट असं आहे ते. कीर्तनकाराच्या जे ओठात आहे त्या अभिषेक महाराज, रवी महाराज, गजानन महाराज यांच्या बोटात आहे. ऐकायचं आहे तुम्हाला? मराठीच आहे, काही संस्कृत नाही, इंग्रजी नाही. ऐकून तर घ्या. गिन दा गिन दा दा गिन दा गिन दा दा. देता की गिन दाग, देता की गिन ताग. आता मला एवढंच येतंय याचे. पण ते परवा भरत महाराजांनी एक बोल वाजवला तेवढा केलाय पाठ. बघ दोघंही वाजवतील. आमच्या जे ओटात आहे ते यांच्या बोटात आहे. कत्तडी 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 10 त्रिकड कत्तडी 10 त्रिकड कत्तडी 10. जे ओटात आहे ते यांच्या बोटात आहे. काय हा पटापट नाही का, तिथून ते वाढलं आपलं. पटापट लोक खाली बसले. खाली बसल्याबरोबर ते पोलीस आले. सरपंच पोलीस पाटील आपले. अरे तो स्वतः PSI आलेत साहेब. मग स्वतः आले. चल बर ते तुला बोलावं लागेल ना, साहेब विचारतील. त्याचं ते 5-7 खुर्च्या टाकलेल्या. सगळे त्या खुर्च्यावर अधिकारी बसलेले, इन्स्पेक्टर काय असतील ते सगळे. आणि हा सगळा समाज बसलेला. एवढ्यातून सरपंचांनी पोलीस पाटील म्हणले आता हे साहेबाबरोबर कोण सुशिक्षित बोलल आपल्यात. आपल्या गावात तर एवढं शिकलेलं नाही कोणी. होय, तेवढ्यात कोणीतरी म्हणलं अरे हाय ना. हे म्हणलं कोण? एक नाही 3 आहे.
ते नव्हते गेले मुंबईला. हां ते आलेत नाही का. चल बरं सरपंच चल. सरपंच पोलीस पाटील आले. ते चोरी झाली नाही का रात्री. स्वतः अधिकारी साहेब लोक आले. चला बरं ते काय विचारतील बघा, आम्हाला काही कळायचं नाही. हे तिघही म्हणलं आलं का नाही सरपंच पाया पडत आपल्याकडं. आहे का आपल्यासारखं ज्ञान कोणाला. एकच शब्द पाठ आहे तुला. ते तिघही जण आले. तिघ जण आले तर तिघही जण आपापला शब्द बोलण्याच्या तयारीनं आले. आपापला शब्द बोलण्याच्या तयारी. आणि तिघ लाईनीत आले. पुन्हा यशवालं पुढं, IM3 वाला मागं, डोंट वरी वाला त्याच्या पाठीमागं. एवढ्या समाजात शांत वातावरणात सरपंचांनी या तिघांना पुढं केलं. अभिषेक शांत वातावरणात ह्या तिघांना पुढं केलं. तिघांना पुढं केलं तर तिघ जण छाती काढून आले. त्या अधिकाऱ्यात चर्चा चालू झाली. चांगले छाती काढून येले तरी. ते इकडचा अधिकारी म्हटला बघ ना पण कोणही हे तिघ. सगळं गाव खाली बसले आणि तिघाला पुढं केलंय. इकडचे अधिकारी म्हणले एवढं कळत नाही काय. सगळं गाव खाली बसलं आणि सरपंच पोलीस पाटलांनी या तिघाला पुढं केलं. त्या आरती पुढचं आधीच कळलंय तुम्हाला. सगळ्या गावाचा संशय असावा की रात्री झालेली चोरी या तिघानं केलेली असेल. पण मेन जे साहेब होते ते म्हटले एवढी मोठी चोरी तिघ कशी करतील. पण गावाचा संशय विचारायला काय हरकत. ते चांगले असे जवळ येऊ दिले गणेश महाराज. आणि शांत वातावरणात साहेबांनी विचारलं का रे रात्री जी आपल्या गावात चोरी झाली ती तुम्हीच केली का रे. पहिलं तयारीतच होतं. यस यस म्हणल्यावर साहेब म्हणले चोर तर इमानदार आहेत रे. तेवढ्यात दुसऱ्या अधिकाऱ्याने विचारलं कितने आदमी ते. दुसरं छाती काढून पुढं आलो कॉलर टाईट करून. IM3 तिघच होतं साहेब. अधिकारी म्हटले तिघाला उचला आणि गाडीत टाका. ते म्हणलं डोंट वरी. तिघांनी इंग्रजीचे 3च शब्द पाठ केलते. पण यांना वाटत होतं आपल्यासारखं ज्ञानी कुणी नाही. पण यांच्यासारखी कशाला हलवता सेटिंग साहेब. या तिघा विद्या अल्पपरी गर्भ शिरोमणी. मजवून ज्ञानी कोण आहे. ज्ञानाचं खातं ज्ञानोबारायांकडे. आता सगळं सांगत नाही. शांतीचं एकनाथ महाराजाकडे परवा सृष्टी झाली. वैराग्य तुकोबारायाकडे. प्रेमाचं नामदेव महाराजाकडे. आज ज्यांचा अभंग येते. भक्तांनी भगवंताकडे मागावं आणि नंतर भगवंतानी भक्ताला द्यावं असं नाही. देव म्हणतो फक्त तुम्ही इच्छा करा मनामध्ये. ती इच्छा केली की ते इच्छा भगवंत पूर्ण करतो. मग ती कोणत्या बाबतीतली असू द्या. सलोकता आवडी भक्तासी. तरी मी तयाशी करी वैकुंठवासी. भक्त मागे समीपतेशी करी मी तयाशी जीवलं. भक्त मागे स्वरूपता मी तयाशी दे चतुर्भुजता. शंख चक्राती सायुज्यता घनश्यामता पुरे. सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता. कोणती मुक्ती भगवंताला मागू द्या देव द्यायला तयार. कल्पतारू
वाजवायच्या तर जोरात वाजवायचा. तो का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, जी जी इच्छा आम्ही करू तेथे कल्पतरू पुरविशी किंवा पुरविता. किती सुंदर प्रमाण दिलं. कल्पतरू प्रमाण भगवान परमात्मा त्या इच्छा पूर्ण करतो. कल्पतरू प्रमाण. कल्पतरूचं एक झाड आहे, ज्ञानेश्वरी त्याचं वर्णन आहे. त्या झाडाच्या खाली माणूस जे बसतो आणि बसल्यानंतर जी इच्छा प्रगट करतो ती इच्छा ते झाड पूर्ण करतं. कल्पतरू खाली फळे येती मागितली. ते गुरुवारी वैद्य बाबा दृष्टांत द्यायचे बा. ते म्हणायचे फक्त एक आहे, त्या झाडाखाली बसणाराचं डोकं ठिकाणावर पाहिजे. डोकं ठिकाण, कारण जे मागल ते देत आहे ना. ते जे मागल ते. गुरुवारी वैद्य बाबा सांगायचे सुधाकर भाऊ, आम्ही ज्यांच्याकडे शिकलो 4 वर्ष संस्थेत, ते म्हणायचे एक मोळ्या ऐकणार आपल्या झाडाच्या फांद्या तोडायच्या, त्याचा भारा बांधायचा, गावला विकायला जायचं सरपण. दुपारचे 11:30 पावणे 12 वाजलेले, ते डोक्यावर घेतलेलं आहे का आणि ते निघालं. ते म्हटलं आता होऊन लय मी करत आहे, विश्रांती घेऊ कुठंतरी. इकडं तिकडं बघितलं तर ते झाड होतं. ते भारा दिला टाकून आणि त्या झाडाच्या खाली बसलं. ते म्हणलं काय गरमी झाली व, म्हणून असं रुमाल घेतला आणि ते फिरवायला लागलं. गरमी झाली, जरा हवा पाहिजे होती. मनेपर्यंत एसीच्या रूममध्ये जशी हवा येते तशी थंडगार हवा. हे म्हणलं काय व, हवा म्हणलं की लगेच हवा, पण हवेने काही ताण जाते का? एवढं उन्हात घामाघूम झालोय, जरा पाणी असतं मनेपर्यंत तर बिसलरी वॉटर 20 रुपये लिटर. ते बिसलरीचं पाणी आलं. ह्याने ते पाणी घेतलं, गटा पाणी प्यालं. असं ते गटा पाणी प्यालं आणि बसलं तिथं. हे म्हणलं पाणी, म्हणलं की पाणी. नाश्ता म्हणल्यावर लगेच आला नाश्ता. मिसळ पाव, उडीद वडा, उत्ताप्पा, मसाले. नावं तरी साधे कशाला घ्यायचे? अय गिरी महाराज, नावं तरी साधे कशाला घे? नाहीतर वारकऱ्याच्या नशिबाला पोई उपीट सोडून काय. पण ते सगळं नाश्ता केला. हे म्हणला नाश्ता झाला बा आता, पण जेवायला असतं तर मनेपर्यंत तर आला. बोललं की आमरस खाल्ला ना आज. मग ते गुलाबजामन, बासुंदी, श्रीखंड, साधा भात, मसाले भात, कांदा भजे, बटाटे भजे, लोणचं, पापड. तुम्ही नका तोंडाला पाणी देऊ. ते सगळं जेवण केलं. हे म्हणलं पण आता विश्रांतीसाठी पाहिजे विठ्ठल महाराज. विश्रांतीला पाहिजे म्हटल्याबरोबर ते चंदनाचा पलंग आला. चंदनाचा का? एक तर त्याचा सुगंध येतो. सुगंध, चंदनाचा सुगंध असतो. त्याच्यावर गादी होती, ती गुडघ्या एवढी गादी. हे म्हणलं काय गादी राव. ह्यानी जी उडी मारली त्याच्यावर, उडी मारली तर अशी स्प्रिंग होती. हे म्हणलं लय मजा आहे. काय गादी म्हणलं. ती शाल होती, ती शाल अशी पांघरली. गुरुवारी बाबा म्हणायचे आता गप झोपाव का नाही. ते माझ्या पुढचं म्हणायचे, पण ते माझा अधिकार नाही. माझ्या पुढचं म्हणायचे, पण ते आपला कुठं अधिकार आहे? अधिकार पाहून बोललं पाहिजे. त्याने आपलं ती शाल घेतली, पांघरली. आता गप झोपाव का नाही. ती शाल पांघरल्यावर ह्याच्या मनात आलं. हे म्हणलं हवा म्हणलं की हवा, पाणी म्हणलं की पाणी, नाश्ता म्हणलं की नाश्ता, जेवण म्हणलं की जेवण, झोपायचं म्हणलं की पलंग, गादी, उशी, शाल. इथं का भूत तर नाही? भूत तर नाही. मनेपर्यंत हजर. भूत हजर झालं आणि त्याची शाल अशी धरली ओढली. बरं आता तरी गप बसावं का नाही? भूत बघितल्यावर तरी. ते भूत बघितल्यावर म्हणलं हे मला खाणार तर नाही. खाणार तर नाही म्हणल्यावर उचललं भूतानी, सोडली एकादश भूतानी. भूत कुठे एकादशी धरतात का? म्हणजे गणेश महाराजांनी जे प्रमाण दिलं, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू तेथे कल्पतरू पुरविता. कल्पतरू प्रमाणे देव पूर्ण करतो. कोणती इच्छा कर. मी तर म्हणतो भक्तांनी मुखातून शब्द काढायची गरज नाही. काढायची गरज नाही. फक्त त्या भक्तांनी मात्र मनात त्याचं चिंतन करायचं. आता बघा ना, आपल्या गावाचंच उदाहरण घ्या, लांबचं कशाला उदाहरण द्यायचे. मी आल्यानंतर आम्ही नामदेवराव आम्ही सगळे तिथं बसलो.
बसल्यावर लोक दर्शनाला येत होते, ते म्हणले महाराज घेऊ द्या दर्शन. अहो तुम्ही येणं म्हणजे आज तुम्ही पंढरपूरहून आले म्हणजे पंढरीचा पांडुरंग आमच्या गावला आलाय, हे आमच्या भावना आहे. आणि ते बोलता बोलता विषय निघाला की आमच्या गावात हनुमंतरायचं मंदिर आहे, श्री ऋषीश्वर महाराजांचं मंदिर आहे, पण पांडुरंगाचं राहिलं होतं. म्हणजे गावकऱ्यांची इच्छा ते पांडुरंगाचं मंदिर तेवढं झालं पाहिजे ही गावकऱ्यांची इच्छा बंकटलालजी मानधने यांनी पूर्ण केली का नाही? कुठं बसले राजेश भाऊ वगैरे आहेत ना, ते बघा तुम्ही सगळी. मग आज पांडुरंगाच्या मंदिराचं ते पूजन केलं म्हणजे भूमिपूजन, आणि इकडं आम्ही आलो. आणि त्यांची अशी मी तर म्हणलं त्या राजेश भाऊला नामदेवराव यांना, हे आता मंदिर या वर्षी कुदळ टाकली आहे ना, आत्ता कुदळ टाकली तर पुढच्या सप्त्यापर्यंत पांडुरंगाची मूर्ती बसली पाहिजे. पुढचं आहे का गणेश महाराज? त्यांनी दिलेलं उत्तर आहे. ते थोडे गालात हसले म्हणले लबडे महाराज पुढच्या वर्षी नाही, मग येणाऱ्या आषाढी वारीतच पांडुरंग रुक्मिणी आमच्या गावला येणार आहे. म्हणजे केवढी इच्छा बघा ना तुम्ही. आणि योगायोग पहा, हे सुधाकर भाऊला काय बुद्धी द्यावी, पंढरपूरचा महाराज आज यायची, पांडुरंगाचंच मंदिर आहे आणि ते सुद्धा पूर्ण होतंय. आणि मंदिराचं पावित्र्य चांगलं येतं. मी ऋषीश्वर महाराजांचंही दर्शन घेऊन आलो, हनुमंतरायांचंही घेऊन आलो. काही काही मंदिरात स्टारच्या पोड्या खाऊन थुकलेले, बेड्याच्या ओढून तिथं काड्या टाकलेल्या, ते बेड्याचे तुकडे टाकलेले. मी मुद्दाम हनुमंतरायचं दर्शन घेऊन आलो. केवढं पावित्र्य. मंदिर शब्दाचा अर्थच आहे, म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. ती मंदिरात आल्या आल्या वाटली पाहिजे, ते मंदिर आहे. तसे मंदिर आपलेत. ऋषीश्वर भगवंत महाराजांचा असू द्या, आता त्याला जोडीला पुन्हा विठ्ठल रुक्मिणी, दोनही मंदिरं एका लगत. एक पूर्वेकडे पांडुरंग, ते म्हणले पंढरपूरच्या पांडुरंगाचं, म्हणलं पूर्वेकडे. आमच्या पांडुरंगाचं पूर्वेकडेच राहू द्या. हे नामदेव आहेच पायरीला. नामदेव पायरीला आहे म्हणून तर नामदेव पायरीपासून पूजा केली. म्हणजे गावकऱ्यांनी इच्छा केली पांडुरंगाचं मंदिर पाहिजे, लगे व्हायला का नाही? आता हे सुद्धा पहा तुम्ही, सगळ्या ग्रामस्थांनी मिळून हे केवढं सभा मंडप असेल, ही एवढी जागा, मला वाटतं कुणीतरी जागा बी दिली, शांभाऊरावजी मानधने. आणि मला सुधाकर भाऊनी सांगितलं महाराज तुमची कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे, हां ते राजेश भाऊ मानधने आहेत. आणि त्यांनी, मी म्हणलं काय म्हणले भाऊ? ते म्हणले राजेश भाऊ मानधने, म्हणून मी मानधनाचं बोललोच नाही. म्हणलं आडलावच मानधने, आपल्याला कशाला कमी करणार आहेत? जी इच्छा करू ती इच्छा पूर्ण करतात देव. आणि त्यांनाही गावाचा अभिमान आहे. हे सगळा मारवाडी समाज असेल, हे त्यांनाही गावाचा अभिमान आहे. नाहीतर गाव सोडून गेलेले वाशिमला आणि इकडं तिकडं मोठे झालेले माणसं पुन्हा गावाकडे लक्ष देतात का? पण हे किती मोठे होऊ द्या, त्यांचं लक्ष गावाकडे राहणार आहे. हे मानधनी परिवारावर लावलेले संस्कार आहेत. ते म्हणले गावात काही कमी पडू द्या महाराज, आम्ही असतोच, काही कमी पडू द्या. आणि जसा त्यांना गावाचा अभिमान आहे तसं गावाला बी त्यांचा अभिमान आहे. आणि हे दोन्हीची जोड लागली आहे म्हणून एवढ्याशा गावामध्ये एवढे मंदिर, एवढा मोठा सप्ताह. नाही तर सोपं आहे का? आम्ही 350-400 किलोमीटरहून कीर्तन 2 तास आहे, पण प्रवास 16 तास आहे. यायचे 8 तास आणि जायचे 8 तास. पण हे जिथं प्रेम आहे तिथं घडत असतं. जी इच्छा आपण करू ती इच्छा भगवंत पूर्ण करतो. ते कल्पतरू पुरवित. आत्ताच नाथषष्ठी होऊन गेली. त्यांचे पूर्वज श्री संत भानुदास महाराज, एकनाथ महाराजांचे आजोबा, महिन्याची वारी असायची पंढरपूरची. महिन्याची काही काही वारकरी असतात. मग त्यांचे ठरलेले गाव, ठरलेल्या गावात ठरलेल्या घरीच मुक्काम. मी कशासाठी सांगतो एवढं लक्षात राहू द्या. भक्तांनी फक्त मनात चिंतन करायचं, ती इच्छा देव पूर्ण करतो. ते एका घरी मुक्कामाला असायचे. पाटलाचा वाडा होता, पण त्या पाटलाचं लग्न होऊन 7-8 वर्ष झाले, मुलगा नाही मुलगी नाही.
मुलगा नाही मुलगी नाही, लग्न होऊन 15 वर्ष झाले तरी काही नाही, 20 वर्ष झाले, 25 वर्ष झाले गणेश महाराज तरी सुद्धा काहीच नाही, मुलगा नाही मुलगी नाही काही नाही. आणि मग ते असतानाच वारकऱ्यांची सेवा फळाला आली म्हणा किंवा यांच्या प्रारब्धानी म्हणा वयाच्या 60कडे 55-60कडे निघाल्यावर मुलगा झाला. काय आनंद झाला असेल पाटलाला. सगळ्या गावाला इच्छा भोजन दिलं. एक जण म्हणला मला लाडू आवडते, ए पातेलं ठेव रे याच्या समोर खाऊ दे. काय इच्छा भोजन. एखादा म्हणला गुलाबजामुन ठेव बादली याच्या समोर, एखादा म्हणला आमरस ठेव पातेलं. म्हणजे ज्याची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करायची. असं केलं की वारकऱ्यांविषयीची श्रद्धा आणखीनच वाढली. पैठणचे भानदास महाराजाबरोबर 4-5 वारकरी यायचे, त्यांची पूजा करायची, त्यांची सेवा करायची. असं करता करता मुलाचं वय वर्ष झालं 5-6 वर्षाचं. ह्यांच्या हाताखाली 5-7 नोकर होते. ते नोकराला काम नेमून देत होते. तेवढ्यामध्ये ते पोरगा आलं 5-6 वर्षाचं. बाबा हे तुमचं होईपर्यंत मी अंगणात खेळतो. अरे टाळ वाजतेत रे ते. पुढे या पुढे आणि शांत उभा. ते कुठपर्यंत आलतो. हा मुलगा. असे श्रोते पाहिजे पाय ऐकायला, कारण वक्ता तो वक्ता नवे श्रोते होईल. ते मुलगा म्हटलं मी अंगणामध्ये खेळतो, तुम्ही तुमचं होऊ दे हे काम. पोरगा अंगणात खेळायला गेलं. गल्लीतले 5-7 जण आले, खेळायला लागलं. ऊन मी करत होतं. आता बघा 9-9:30ला तर पाय पळतात ह्या महिन्यामध्ये, पण खेळताना पाय पळत नाहीत. पळतात का खेळताना? नाही पळत. आईनं वडिलांना आवाज दिला खेळताना तर येतो का आवाज? नाही येत. का? खेळण्यात तेवढे रममान झालेले असतात. हे रममान झालेलं काही खाल्लेलं नाही, काही पिल्लेलं नाही, आणि अंगणात आलं आणि खेळायला लागल्याबरोबर खेळता खेळता उन्हाने त्याला चक्कर आली. चक्कर आली तर पडलं खाली. ह्या 2-4 जणांनी कोणीतरी जाऊन सांगावं का नाही? आता त्यातलं एक जण म्हणलं ह्याच्या आईबाबाला सांगू का? मार खायचा का म्हणला. आईबाबाला सांगू का? पाहिला ठोका खाशील, चल घरी. एक जणांनी जाऊन सांगायला पाहिजे होतं. कोणीच सांगितलं नाही. तोंडाला फेस आला, डोळे पांढरे झाले. हे 4-5 पोरं घाबरून घरी गेले. आणि घरी गेल्याबरोबर इकडे हे पाटलांनी कामं सगळे नेमून दिले. जे ते जिकडे तिकडे गेले. हे अंगणामध्ये पडलेलं होतं उन्हात. 11-11:30चा सुमार. पाटील जेवायला बसले. जेवण झाल्यावर म्हटले बाळू कुठे आहे? ते म्हणले तुमच्याकडे चालतं किती. हा मला म्हणलं होता अंगणात खेळतो म्हणून, मी बोलवतो त्याला. आता इथं बसून तिथलं चित्र दिसेल तुम्हाला. पाटील अंगणात आले, बघितलं तर पोरं नाहीत. आणि सहज लक्ष गेलं जमिनीकडे, तर ते 5-6 वर्षाचं पोरग खाली पडलंय, तोंडाला फेस आलाय. काय अवस्था झाली असेल याची कल्पना करा फक्त. एक तर वृद्धापकाळात पोरग झालेलं. आले व जड पावलाने तिथपर्यंत. तोंडाचा फेस आलेला ते पुसला, आणि पुसल्याबरोबर नाकाला हात लावला तर श्वासोश्वास बंद आहे. नाडी तपासली. चांगले जाणकार होते ते. 65 वय आता त्यांचं. लक्षात आलं पोरग गेलंय. वृद्धाप काळात पोरग गेलं एकुलतं एक. पण मी रडलो तर गाव म्हणाल काय हे, मोठ्या माणसाला रडता येत नसतं, रडणाऱ्याचे अश्रू पुसता येत असतात. त्या पाटलानं असे त्याच्या मानाखाली हात घातली, मांडी खाली उचललं पोरग उचललं, घरात आणलं बैठकीत. तेवढ्यात आई आली. अजून कसं काय आहे ना म्हणून. घरात कोणच नाही, तिघच. आई आली. काय झालं? काय झालंय हो म्हणणं. आणि पाटील बोलायच्या आधी पाटलाचे अश्रू बोलायला लागले. ते ठेवलं पोरग खाली, मान फिरवली पाटलाने, आणि जे भिंतीवर डोकं आपटलं. एवढे रडले पाटील. पाटलीनबाई म्हटलं काय झाले? पोराच्या छातीवर हात ठेवला
ठोके बंद आहेत. नाकाला कापूस लावून पाहिला श्वासोश्वास बंद आहे. माय आहे ना. ते मुंडकं मांडीवर घेतलं. नामदेवरायांनी फार सुंदर लिहिलंय बा. त्या मायच्या मुखातले शब्द आहे. तुझी माझी भेट होईल कैलासी, सांग शिवापासी नमस्कार. दैवाची मिहीन फुटके प्रार्थन, केल्या तिघातीन वाटा देवा. रडायला लागली. आणि कोण कोणाची समजूत घालणार आहे? पतीनं पत्नीची घालायची का पत्नीनं पतीची घालायची? एवढे रडले. पण कसं काय लक्षात आलं कोणाच ठाऊक पाटलाच्या की आज द्वादशी आहे आणि आज पैठणचे वारकरी आपल्या इथं मुक्कामाला असतात. पाटलानं आपले अश्रू पुसले. पत्नीजवळ आले. आपल्या लटलट कापणाऱ्या हाताने आपल्या पत्नीचे अश्रू पुसले. ते एवढे पोळले म्हणे. त्या चटक्यानं पाटलाला कळालं की किती दुःख. कारण दुःखाचे अश्रू गरम असतात, आनंदाचे अश्रू थंड असतात. ते अश्रू पोळले तर पाटलाचे ओठ फडफडत होते म्हणे. नाही, मी काय म्हणतो, काय किती रडणार आहेस? काय करू मी? नाही, तो किती रडली म्हणजे आता पोरग जागा होणार आहे. तिनं पदराने अश्रू पुसले. मी रडून मेले ना तरी नाही जागा व्हायचं पोरग माझं. मग तेच म्हणतोय मी, दैवानी दिला, काळाने नेला, आपला वृद्धापकाळाचा आधार गेला. पण मला एक तुला बोलायचंय. तुला माहिती का आज कोणची तिथी येते? म्हणले कोणची? आज द्वादशी आहे. पैठणचे एकनाथ महाराज, भानुदास महाराज आपल्या इथं असतात मुक्कामाला आज. पत्नी म्हटली मग अगं हे मेलेलं पाहिलं तर वारकरी येतील का घरात आपल्या? मग आपण याला उचलू बेडरूम मध्ये ठेवू. वारकरी जेवले, अजून काही बाहेर कोणाला गल्लीत सुद्धा माहिती नाही गेलंय म्हणून. वारकरी जेवल्यावर सांगू आपण त्यांना मेलंय म्हणून. ज्ञानोपारायांनी धाडस केलंय म्हणून मी करतो. ज्ञानोपाराय म्हणतात ती पतिव्रता होती आणि पतिव्रता तिला म्हणतात पतीची माता, अनुसरोनी पतिव्रता. काय धाडस केला असेल होत्या माईनं? वडिलाचा आपण ठीक आहे म्हणू, पण माईनं ते म्हटले चला धरा हात. त्यांना हात धरले, ह्यांनी पाय बेडरूम मध्ये आणलं, पोरग झाकून ठेवलं. ए चल तिथलं झाडून घे चल. पत्नीनं झाडून घेतलं. गरम पाणी ठेव, बाहेर पाटण पाणी बादली आणून ठेव, आत्ता येतील म्हणून. तो स्वयंपाकाला लाग चल. पत्नी स्वयंपाकाला किचन रूम मध्ये आली, पीठ चाळत होती. पाटलाला काय वाटलं कोणास ठाऊक. पाटील पुन्हा दरवाजाजवळ आले आणि दरवाजा वाजवला. का नाही, आजपर्यंत मी तुला काही मागितलंय का? काहीच नाही. आजपर्यंत तू मागायचं मी द्यायचं. आज मी मागतोय तुला. भानदास महाराज जेवायला बसल्यावर रोज तू 3 ताटं करायची ना. हा, आज 2 ताटं केल्यावर भानदास महाराज विचारतील तुला पोरग कुठे. हा, मग ते ठरवावं लागेल आपल्याला काय सांगायचं ते. नाही काय सांगायचं सांगा. काय सांगायचंय सांगायला ह्यांनाच बोलता येईना. शेवटी खुणवलं. झोपलंय म्हणून सांगू. ठीक आहे. तेवढ्यात गळ्यात विना, हातात चिपळ्या. आली भानुदास महाराजांची स्वारी. भलतई सेवर पडो भारी, भानुदास
तैसे वर पडो भारी, नाम न संडे निर्धारी. आली भानदास महाराजाची स्वारी. पाय धुवा महाराज. पाय धुतले. यावं आत यावं. आम्ही जसं यांच्या घरी गेलो दारातच लगे पाद्यपूजा पाय धुणं मग महाराज आत घेणं त्या पद्धतीने. भानदास महाराजांनी विना अडकवला, ती बाराबंदी काढली, अडकवली. भानदास महाराज जेवायला आले. बऱ्याचशा ठिकाणी ते भाताची मूठ असते पाशी गोल वाटीच्या आकाराची. ते पत्नी आली पाटलाची. भानदास महाराजाच्या ताटात वरण वाढलं त्या भातावर आणि पाटलाच्या ताटात वरण वाढत होते. भानदास महाराजांनी ते एकमेकात भातन वरण कालवलं. कालवलं घास उचलला. भानदास महाराजांनी घ्या पाटील. आणि उजव्या बाजूला पाहिलं तर जिथं पोरग बसायचं तिथं आसनच नाही. पोरग तर नाहीच, काहीच नाही. पाटील पोरग कुठे? इकडं पत्नी ते वरणाचं पातेलं घेऊन किचन रूम मध्ये चालली होती. उजवा पाय आत टाकणारच होते. आता पोरग कुठे ऐकलं. माय आहे ना, तिला ते मेलेलं पोरग दिसलं. तिच्या लक्षातच नाही आपण कुठे हातात पातेलं आहे का. हातातलं पातेलं खाली पडलं आणि माय अशी जमिनीवर कोसळली. माय जमिनीवर कोसळली तर भानदास महाराज म्हणले काय झालं? नाही ठेस लागली असेल, तुम्ही जेवण करा महाराज, जेवा जेवण. भानदास महाराजांनी घास इथं घेतलेला घास खाली ठेवला. त्या ताटाचं दर्शन घेतलं. पाटील खरं काय ते सांगा. नाही खरंच सांगतो, ते ठेस लागली असेल तिला, तुम्ही जेवा ना महाराज. मी विचारलंय पोरग कुठे? ते खोटा असलं की माणूस असं अडकळतं. पण ते झोपलंय महाराज, झोपलंय. तिकडून पत्नी आरडली, हो महाराज कायमचं झोपलंय माझं पोरग महाराज, कायमचं झोपलंय. भानदास महाराजांनी ताटाचं दर्शन घेतलं ना आले. कायमचं म्हणजे मेलय महाराज. कधी? दुपारी 11 वाजता. आणि सांगितलं का नाही? हे म्हटले पैठणचे वारकरी 3 पिढ्यापासूनचा नियम आहे. आजच्या दिवशी आपल्या घरी जेवायला असतात, उपवासी जातील. आम्ही ठरवलं होतं पोरग झोपलंय म्हणून सांगायचं, तुमचं जेवण झालं की तुम्हाला सांगायचं पोरग झोपीत मेलय म्हणून. पण आमचं ते शक्य झालं नाही. पाटलाला विचारलं, का तुम्ही सांगितलं का नाही आम्हाला? नाही आम्हाला सुतक पडलंय म्हणून मेलेलं पोरग पाहिल्यावर तुम्ही बाहेरची बाहेर गेले असते. 3 पिढ्याचा नियम आहे. आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला आमचे आजोबा सांगायचे, हे तुम्हाला पुढं चालवायचंय वारकऱ्यांची सेवा. हे बघा आम्ही कशी पूजा करतो. आजोबा वडील मी 3 पिढ्या झालं. आजच्या दिवशी वारकरी उपवासी गेले नाही, पण आज तुम्ही जेवणार नाही ना महाराज? भानदास महाराज म्हटले पहिलं पोरग दाखवा मला. म्हणजे तुम्ही वारकरी उपवासी जातील म्हणून मेलेलं पोरग झाकून ठेवून सेवा केली. जसं शेतकरी मडे झाकून या करीती पेरणी, तसं मड झाकून वारकऱ्याची सेवा. त्या पोरापर्यंत आले, शाल उघडली. ते भानदास महाराजाला ते दिसलं. भानदास महाराज आले की पोरग पळत यायचं. महाराज आले, आई बाबा पैठणचे महाराज आले. भानदास महाराजाचं दर्शन घ्यायचं. ते सगळं दिसल्याबरोबर भानदास कधीच न रडणारे भानदास महाराज. किती दुःख येऊ द्या, पण डोळ्याला धारा लागल्या आणि आपली मान वळवली ती पंढरीच्या पांडुरंगाकडे. डोळ्यासमोर पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणली देवा, आणि फक्त मनात चिंतन केलं, मुखातून शब्दही नाही. अरे किती निष्ठा आहे यांच्या वारकऱ्यांवर. मेलेलं पोरग झाकून ठेवून वारकऱ्याची सेवा करतात. जगाच्या पाठीवर एवढी कट्टर सेवा करणारे या 2 पती पत्नी शिवाय दुसरं कोण असणार आहे? फक्त मनात म्हणले, मुखातून शब्दही नाही काढला. अशांचं पोरग जर जिवंत झालं असतं तर मनात म्हणले असतं तर म्हणेपर्यंत
पोरग झोपेतून उठावं तसं उठलं, अंगावरची शाल फेकली बाजूला आणि भानुदास महाराजाच्या दर्शनाला आलं. याला म्हणतात मनोरथ सिद्धिले रोकडे मनोरथ. हो सिद्धिले रोकडे मनोरथ. सिद्धिले रोकडे भोगण्याची आस पाय मुखाकडे. सिद्धिले रोकडे मनोरथ. सिद्धिले रोकडे मनोरथ. सिद्धिले रोकडे मनोरथ. सिद्धिले रोकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. आता तुम्ही सुद्धा गावकरी मंडळी ज्या वेळेला बंकटलालजी आमचे राजेश भाऊ इथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणतील, बसवतील, तुम्ही मनोभावे त्या पांडुरंगाची सेवा करा. श्रद्धेनं करा, निष्ठेने करा. तुमच्या मनात फक्त चिंतन होऊ द्या, मनात की हे असं व्हायला पाहिजे होतं. ती इच्छा ती विजयी पांडुरंग रुक्मिणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आपली तेवढी भावना पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आजही इथं बसलेल्यापैकी कितीतरी जणाला त्याचा अनुभव आहे, आम्हाला अनुभव आहे. आम्ही जी इच्छा करू ती इच्छा भगवंत पूर्ण करतो. तुका म्हणे पूर्वी इच्छा जैसा तैसा विठ्ठल. जैसा तैसा विठ्ठल. जैसा तैसी विठ्ठल. तुका म्हणे पूर्वी इच्छा जैसा तैसा विठ्ठल. जैसा तैसा विठ्ठल. जैसा तैसा विठ्ठल. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. ज्याचे जसा भाव असेल त्याप्रमाणे तो इच्छा पूर्ण करतो. नामदेव महाराजांनी एवढी सेवा केली भगवंताची, एवढी सेवा. पण एक दिवस नामदेव यांच्या चारही सुना नामदेव महाराजांच्या घरी एकूण 14 माणसं होते आणि 14ही माणसाची नावं एका अभंगात सांगितलेत. पा 14ही माणसाची नावं. राजाई गोनाई दोघी सासू सुना. दादाई गोनाई दोघी सासू सुना. रामा नामा गाणा बापले का. ओ रामा नामा गाणा बापले का. ओ रामा नामा गाणा बापले का. रामा नामा गाणा बापले का. हे नाना विठा गोदा माता हे चौघे पुत्र. नाना विठा गोदा माता हे चौघे पुत्र. जन्मले पवित्र याचे वंशी. जन्मले पवित्र याचे वंशी. रामा नामा बापले का. रामा नामा गाणा बापले का. 14ही माणसाची नावं गणेश महाराजाला, गिरी महाराजाला, अमोल महाराजाला पाठ आहे. पण ते वेळेअभावी आपण उरक्त घेतले. पण मला सांगायला हरकत नाही. मी जलद सांगतो, नावं मी सांगतो. बेरीज तुम्ही करायची. हा बेरीज नावं मी सांगतो, बेरीज तुम्ही करा. आहे ना तयार?
राजाई गोनाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बाप लेक नारा विटा गोंदा मादाई चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी लाडाई गोडाई यसाई साकराई चौघे सुना पाही नामयाच्या अवबाई लेकी लिंबाबाई बहिणी वेडी पिशी जनी दासी त्याची मोजले का नाही अजून बरं अजून एकदा सांगतो राजाई गोनाई दोघी सासू सुना किती झाले राजाई गोनाई दोघी सासू सुना दोनच झाले अरे बंद झाले राजाई गोनाई हे नाव आहे आणि दोघी सासू सुना हे नात आहे म्हणजे दोनच झाले दामा नामा झाला बापलेक दोन दोन आता झाले चार नारा विठा गोंदा महादा हे चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी चार त्या चौघाची लग्न झाली वेळ कमी असल्यामुळे लगेच झाले लाडाई गोडाई यासाई साकराई चौघे सुना पाही नामयाच्या 8 आवबाई लेकी म्हणा किती आणि लिंबाबाई बहिणी 14 हा मग हा असं आणि वेडी पिशी जनी दासी त्याची ही 15वी पण माझ्या घरी 14 माणसं नामदेवाचे घरी 14 जण स्मरते हरी चौघे पुत्र चौघे सुना नित्य स्मरते नारायणा चारही सुना बैठकीत बसल्या टिकून मस्त आणि सासूबाई तिकडून आल्या आता इथं जेवढ्या सासू आहे ना आजी जेवढ्या सासू आहे सुनबाई जर बैठकीत व्यवस्थित अशी निवांत काम सोडून बसली तुम्हाला खपल का चांगलं सासूला काय आनंद वाटतो आणि मग सासू आली बघितलं तर चौघी इथं बसले काय बा पूजा करायची का तुमची राजाबाई आधीच कडक होती स्वयंपाक करताय ना भाई असं करताय ना स्वयंपाक ती थोरली सून होती ती काय घाबरत नव्हती ती म्हटली हा करताय होय ना का स्वयंपाक कशाचा करायचा घरात पीठ नाही मीठ नाही काही करायला नाही राजाबाई आत गेल्या बाबाला जाग करा बरे जय हरी हा चावडीवर हानलाय रस जोरात आणि कीर्तनात उठवलं तर काय पाप लागत नाही कथे निद्राभंग करावा भोजनी कथेत कुणी झोपू द्या उद्या मी जरी एखाद्याच्या कथेत झोपलो काय घाबरायचं नाही उठवायचं कथे निद्राभंग करावा भोजनी आता जेवायला बसायचंय कोण झोपलंय त्याला उठवावं नामदेवराव काय पाप लागत नाही कथे हा काय सांग आपण कुठपर्यंत आलतो राजाबाई आतमध्ये आल्या स्वयंपाकघरात बघितलं तर पीठ नाही काही नाही राजाबाईला राग सुनांचा नाही आला मग कोणाचा आला देवाचा आला राजाबाईनं असं पदर घेतला डाव्या बाजूला खवलं बांगड्या माग सारले आणि दातवट खातच रुक्मिणी आई साहेबांच्या दारात आले अहो रखुमाबाई विठोबाशी सांगा ब्राताराची कागा वेडी केली तुमच्या भावाने आमचा भाव वेडा केलाय रुक्मिणी आई साहेब म्हणलं काय झालं अन्न वस्त्र नाही खाया जेवाय असेल नाचेर निशी निर्लज्ज घरात खायला अन्न नाही घालायला नीट वस्त्र नाही नुसतं विना घेतात चिपड्या घेतात बघा कसं भजन चाललंय तिकडे रुक्मिणी आई साहेब म्हणल्या खाली बसा असं म्हणल्या तिकडं नका पाहू तिथलं सांगायलोय पंढरपूरचं खाली बसा म्हटल्या बरोबर राजाबाई म्हणल्या का बसायला आले का भांडायला आले भांडायला 1-2 माणसं असते तर मी कसं तरी ऍडजस्ट केलं असतं 14 माणसे आहे माझ्या घरी हिंडते दारोदारी अन्नासाठी
माणसं माझ्या घरी अन्न करतात. एकांतात सांगा तुम्ही, आणि नीट सांगितलं तर ठीक आहे, नाहीतरी नामयाची राजा बरी नव्हे. भला मार्ग तुम्ही उमजोनी सांगा, नामयाची राजा बरी नव्हे. संध्याकाळी एकांतात भगवंत पलंगावर पहुडलेत, चरण सेवा रुक्मिणी आईसाहेब करतात. आणि बोलता बोलता रुक्मिणी आईसाहेबांनी काढला विषय. का हो? काय रुक्मिणी? नाही, जरा भक्तांकडे लक्ष द्या ना थोडं काहीतरी. म्हणले काय झालं? माझा भक्त बघा परिसा भागवत कशी 3 मजली बिल्डिंग आहे, आणि तुमचा भक्त नामदेव बिल्डिंग जाऊ द्या हो, खायला तरी. म्हणले काय झालं? त्याची राजाई माझ्याकडे येऊन भांडली आज, तुम्ही त्याला काहीच देत नाही. देव म्हटले राजाई, आपलं रुक्मिणी, राजाईला काय माहिती मी किती वेळा आग्रह केलाय. केलता तुम्ही कितीतरी वेळा, ते नामदेव घेतच नाही. ते म्हणतो मी जर काही मागावं तर आमची पूर्वज आम्हाला हसतील, काही जरी मागो तुझं तरी माझं हसती पूर्वज. माझ्याबरोबर चला बरं, माझा विश्वास बसत नाही. रुक्मिणी आई साहेबांनी देव आले. नामा इकडे. आता बघा बरं का, घरी खायला अन्न नाही, पीठ नाही, आणि संध्याकाळी शेज आरती झाल्यावर देवन रुक्मिणी आई साहेब नामदेवरायच्या घरी गेले आणि नामदेवरायांना एकांतात बोलवलं. तर देवाचे डोळे भरून आले. नामा काय खाल्लंस का रे? पाणीच पिलेले होते. पण नामदेवराय म्हटले देवा खाल्लंय की, बघ पोट बघ माझं भरलंय. पाहिलं रुक्मिणी? रुक्मिणी आई साहेब म्हणतात नामा विश्वमाता रखमाईची शपथ घेऊन सांग काय खाल्लंस तू? खाली मान घातली. नामदेवराय म्हणतात आई साहेब कशाला एवढ्या टोकाला येतात? अहो रोज तरी आम्हाला काय होतं, आज मी काही खायला नाही, नुसतं पाणी पिलो म्हणून मला झोप सुद्धा नाही आली. मी भगवंताचं चिंतन करतोय, केवढी कृपा आहे पांडुरंगाची माझ्यावर. मला झोप येऊ नये, त्याचं चिंतन व्हावं म्हणून पांडुरंगाने मला आज खायला भेटू दिलं नाही. काय भावना असतात हो. नामदेवरायांनी हे बोलल्यावर देवानी धरलं. नामा तुला काय मागायचंय ते माग, आज आम्ही दोघं द्यायला तयार आहे. किती वेळा सांगू देवा तुला काही नको म्हणून? नाही, आई साहेबाचा अपमान करू नको. नामा तुला VIP देऊ का? VIP काय बघावं ह्या दृष्टिकोनातून मागायचं नव्हतं काही. नामदेवराय म्हटले काय VIP? पारमिष्टीपद देऊ? नको. सार्वभौम पद? तेही नको. पाताळाचं आधिपत्य? तेही नको. अष्टमहासिद्धी? तेही नको. बघितलं का रुक्मिणी? न पारमेष्ट्यम न महेंद्रदिश्यम न सार्वभौमम न च साधिपत्यम न योग सिद्धी. योग सिद्धी नको, अष्टमा सिद्धी. तर एक सिद्धी एका बोला प्राप्त झाली आता, तर सध्या महाराष्ट्र त्यांच्याच मागं लागलाय. सध्या महाराष्ट्रातले संत सोडले नाही, त्याच्या मागाला चालू आहे. अरे त्या सगळ्या सिद्ध्यां अष्ट नाही का आमच्या संतांच्या दारात झाडायला अंगण झाडी ती. ह्या अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी ह्या सगळ्या आमच्या दारात ओळंगतात साधू संतांच्या. पण वारकरी संप्रदायातल्या कोणत्याच संतांनी त्या सिद्धीचा कधी उपयोग केला नाही, एवढं लक्षात राहू. ताकद नव्हती श्री संत गजानन महाराजांकडे. अहो म्हणाल ती ताकद होती ना, पण कधी उपयोग केला कोणत्या सिद्धीचा सांगा ना? कधीच उपयोग केला नाही. म्हणून सावधान. वारकरी संप्रदायाची ना आपली जी भूमिका आहे, हे आपली ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, श्री संत गजानन महाराज यांनी जो मार्ग दाखवलाय त्यांच्याच मागे जा. मार्ग दावणी गेल्या
गेले आधी दयानिधी संत तेनीची पंथे चालू जातात. बाकीच्या पंथांनी जाऊ नका, धोका झाल्याशिवाय राहणार नाही. माग काही कमी धोके झालेत का? गेले ते जे स्वयंघोषित होते ते सगळे गेले ना. तरी सध्या समाज त्यांच्याच माग आहे. पण हे वारं असतं, वारं जास्त दिवस राहत नाही. श्री संत ज्ञानोबा तुकोबा श्री संत गजानन महाराज यांनी जी उपासना आपल्याला सांगितली त्या मार्गाने जायचं. तेनेची बनते चालू झालं. न पडे गुंता कोठे काही मागित. नामदेवराय काही घ्यायनात. नामा VIP नको ना, VVIP देऊ का? ती एक अजून पोस्ट आहे म्हणे VVIP. नामदेवराय म्हणले बघू तरी काय VVIP तुझ्याकडे. वैकुंठ देऊ का? वैकुंठ. नामदेवराय हसले. वैकुंठ हे VIP वय रे. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको आडाआडी घालू. मग याचा अर्थ असा नाही की वैकुंठाला किंमत नाही. वैकुंठाला किंमत आहे, पण देवा तू होता तिथं म्हणून तूच खाली आला ना आम्हाला पाठवतो वय रे तिथं. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी. वाचले पंढरी सर्व काळ. वाचले पंढरी सर्व काळ. वैकुंठासी नको धाडू हरी. वैकुंठासी नको नको देवा नको धाडू हारी. मग करायचं काय? वासदे पंढरी सर्व काळ. आम्हाला सर्व काळ पंढरपुरात वास्तव्य दे. नामदेव महाराज तुम्हाला जर पंढरपुरात आम्ही वास्तव्य दिलं, होय नामदेव महाराज, तुम्हाला जर पंढरपुरात वास्तव्य दिलं तर तुम्ही पंढरपुरात राहून करणार काय? Hallelujah.
काही या आनंदाशी जोडा. हे सगळी कलाकार, गुणीजन, गायक, वादक, दुसरीकडे एक वाजवायला नीट भेटना आम्हाला. एक इथं एक शिल्लक आहे. हां, एक स्टेपनी इथं एक शिल्लक आहे. गायक बघा तुम्ही, सगळी लाईनच आहे. पुन्हा इकडं आहेत ही सगळी. आणि हे जे ग्रामस्थ मंडळ वारंगी, खरोखर आपण पुण्यवान आहेत की एवढी सगळी कलाकार, गुणीजन एका व्यासपीठावर, एका मंडपात आपण आणले. एका नाही ते एवढी एकत्र येतच नाहीत कधी. नामदेवराय म्हणतात, वासदे पंढरी सर्व काळ, पंढरपुरात वास्तव्य दिलं तर करणार काय, घालीन लोटांगण. म्हणजे वैकुंठाला किंमत देत नाही का नामदेवराय? तू आहे ना, कोण म्हणतं नाही, पण तू तिथं होता तोपर्यंत. खिशाला किंमत कुठपर्यंत दिलीप शेठ? हां, खिसा गरम आहे तोपर्यंत. आत्ता पंढरपूरला जरी दर्शन बंद असेल, मुखदर्शन सुरू आहे. आतली कामं चालू असल्यामुळं मुखदर्शन सुरू आहे, पण तरी बारी गोपाळपूरच होती आत्ताच्या फाल्गुनवारीला. ते तिकडून गोपाळपूरपासून बारी लागली की त्या 7 मजल्यात लोक आले ना, 7 मजल्यामध्ये स्पर्शदर्शन सुरू होतं त्यावेळेला ते छोटाले साऊंड लावलेत पा तिथं समितीवाल्यांनी. तिथून ते कार्यालयातून सूचना देतात, आवाजाकडे लक्ष द्या, आपापले दागिने सांभाळा, आपापले पैसे सांभाळा, आपापले खिसे सांभाळा. खिसे सांभाळा म्हटलं की एकानं किस्सा धरला असा, खिसे सांभाळा. ते पहिला मजला झाला, गावातले लोक म्हणले अजून हात काढणार आहे, असं काय याच्या खिशात. दुसरा झाला, तिसरा, गाभाऱ्यात आलं तरी हे हात झालं की हे झालं की हे, खिसा काही सोडत नव्हतं. ते दर्शन घेताना सुद्धा हात आसन, दर्शन असं. गावातले म्हणले नक्की काहीतरी आहे. ते पश्चिम द्वारवरून बाहेर निघले आणि बाहेर आल्याबरोबर गावातल्याने असा गोल केला आणि त्याला मध्ये घेतला. म्हणले घ्यार त्याला. ते हात तसाच धरलेला होता. ते म्हटले का पहिल्या मजल्यापासून जे तो हात धरला आहे ते अजून खिशाचाच वाढला. ते साहेब नव्हते का सांगत, आपापले दागिने सांभाळ, आपापले खिसे सांभाळ म्हणून. नाही खिसे सांभाळा बरोबर आहे, पण असं तुझ्या खिशात आहे तरी काय? ते म्हणला काही नाही, गाय छापची पुडीन चुना. गाय छापची पुडीन चुना इथं एवढा किस्सा धरायची गरज आहे का काही? खिशाला किंमत आहे पैसे असतील तर, तसं देवा वैकुंठाला किंमत आहे तू तिथं असशील तर. नको आम्हाला वास दे पंढरी सर्व काळ. इथं राहून करणार काय? घालीन लोटांगण. लोटांगण शब्दाचा अर्थ आहे नम्रता. वारकरी संप्रदायात नम्रता महत्वाची. आज ही इथं जी मंडळी आहेत ना आपली, हे सगळा जो समाज आहे ह्याच्यामध्ये 10 ते 12 जण असे आहेत, नावं नाही घेणार, त्यांची घेतलं तर त्यांना आवडणार नाही. त्या कोणाच्या हाताखाली 2-3 नोकर, कोणाच्या हाताखाली 10 नोकर, कोणाच्या हाताखाली 15 नोकर, असली माणसं आहे. पण हे सुद्धा आमच्या सप्त्यामध्ये पत्रावळ्या वाढतात, मीठ वाढतात. हे आमच्या संप्रदायाची ताकद. का? सेवा घडली पाहिजे. नम्रता. घालीन लोटांगण. ती नम्रता इथं पाहायला भेटते. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, तेने कोंडिले आनंदा. नम्र झाला भूता, तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा, आनंदा, आनंदा. नम्र झाला भूता. नम्र झाले बरं का. नम्रता. तेने कोंडिले अनंता. तेव्हा अनंताला कोंडण्याची ताकद आहे. नम्र व्हायला शिका. हे आमचे आज नाही आले, ते येणार होते, पण रवी भाऊ आमचे, हे दिलीप शेठ यांनी आमच्या पंढरपूरच्या मोठ्या सप्ताहामध्ये आपल्या इकडे जे ग्रुप असतात, सेवाधारी ग्रुप स्त्रींचे, ते कमीत कमी 200 ते 250 महिला पाठवल्या होत्या. रवी महाराज पुरी आपले ह्याचे शिरपूर जैनचे 250 महिला. आणि विशेष म्हणजे सेवा म्हणून तिकिटाचे सुद्धा आमच्याकडून घेतले नाही.
आजी खरंच नाही घेतले. जे आम्ही 2 पिकअप केले ते समजा त्यात किती बसल्या 91 महिला बसल्या असतील. पण जी स्वतःच्या तिकिटाने येणं आणि एवढी सेवा पहाटेच्या म्हणल ती सेवा स्वच्छतेची वाळवंट स्वच्छतेची तिथल्या स्वयंपाक कमी पडला तर स्वयंपाक करण्याची दर 3 वर्षांनी तो मोठा सप्ताह असतो. दर 3 वर्षांनी वाळवंटामध्ये आले ते सुधाकर भाऊ ही सगळी मंडळी आली होती. वारकरी संप्रदायाच्या उत्कर्षातलं एक मोठं पर्व असतं ते अभूतपूर्व सोहळा सेवा नम्र व्हा. आम्ही लोटांगण आमच्या अगोदर कुणी घातलंय का? घातली लोळणी गा पुंडलिके वाळवंटी पुंडलिकराईने घातली म्हणून मला सुद्धा घालीन लोटांगण. मी सुद्धा लोटांगण घालीन. नम्रता याला नम्रता म्हणतात. एक सांगू का तुम्हाला तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा राजकीय क्षेत्रात असा पारमार्थिक क्षेत्रात असा सामाजिक क्षेत्रात असा शैक्षणिक क्षेत्रात असा वैद्यकीय कोणत्याही क्षेत्रात असा तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तिथं जर तुम्हाला टिकायचं असेल तर वाकायला शिका. वाकायला तुम्ही वाकले की टिकलेच टिकलेच. महापुरे झाडे जाते तेथे लवाळ वाचते 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 वाचते वाचते. महापुरामध्ये झाडं जातात. आमच्या पंढरपूरला तर आता नाही पाणी तो भाग सोडून द्या पण 2-1 वर्षातून एक पूर असतो. 2-2.5 वर्षातून एकदा पूर येतो. लॉकडाऊनच्या अगोदर नीरा भीमान उजनी धरणाचे दरवाजे उघडलेले ह्या पाणी कमी वेगात पंढरपूर पाणीमय झालं. आम्ही ते रेल्वे पटरीवर पाणी पाहायला गेलतो. मागच्या गावावरून जे पाणी येत होतं त्या पाण्याबरोबर 2 हातात खोड बसणार नाही एवढाली झाडाची खोड पण पाण्याच्या वेगाने मुळापासून उपटून वाहत येत होते. रेल्वे पटरीचे जे दगडी खांब आहे तिथे येऊन ते अडकायचे. दोन्हीकडे 2 फांद्या झालं की खांबाला अडकायचे. आम्ही म्हटलं काय वेग आहे हो पाण्याला एवढाली मोठाली झाड जसे काय कापून आणलेत एवढे वेगातनं येतात. माझ्याबरोबर एक वारकरी होते ते म्हणले नामदेव महाराज हे मोठे झाडं बघितले ना? म्हणले बघितले. आता मी सांगतो ते बघा. म्हणलं कोणचं? त्याच पाण्यामध्ये बोटा एवढंच खोड आहे त्या झाडाचं जे गणेश महाराजांनी सांगितलं ना लवाळ नाव आहे त्याचं. बोटा एवढंच खोड असतं थोडं अंगठ्या एवढा असेल ह्याच्या पुढं नाही. लवाळ ते झाड ते मात्र वाहून जात नाही. महापुरे झाडे जाती ते लवाळे राहत. का जात नाही हो लवाळ? हा त्याचं कारण आहे पाणी किती वेगानं येऊ द्या लवाळ एकच काम करतं. लवाळ वागतं म्हणूनच भरपूर पूर पाहतं. हे जुनी जी खोड असतात झाडाचे म्हणतोय झाडाचे हे जुनी खोड हे म्हणतात हम किसी के सामने झुकते नहीं. पाणी म्हणतंय किसी के सामने झुकते नहीं चलो बिगर तिकीट गंगा सागर. ते महापुरे झाडे जाते पण ते लवाळे राहते म्हणून घालीन लोटांगण. आणखीन काय कराल महाराज? तुमचे आता 6 मिनिट शिल्लक आहे मग लवकर सांगा ना जरा. लोटांगण घालील म्हणता आणखीन काय? वंदे न चरण चरणालाच वंदन का? तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे. तुका म्हणे काही न मागे आणि तुका म्हणे काही न मागे अरे तुका म्हणे काही न मागे आणि काही न मागे. तुझे पाय सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व. तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. एकमेव दैवत आहे आपलं वारकऱ्यांचं की ज्याचं चरणावर नतमस्तक होऊन दर्शन घेता येतं. आणि एकदा दर्शन घेतलं तुझे पायी सुख सर्व आहे ते सुख आपल्याला भेटतं म्हणून वंदे न चरण. आणखीन काय कराल? डोळ्याने पाहिन रूप तुझे
भगवंताचं रूप अलौकिक आहे. किती जरी रूप पाहिलं तरी ते देवासमोरून हलूच वाटत नाही. खरं सांगा, आपण दर्शन घेतलं की लगेच हलू वाटतं का तिथून? ते मागचा सिक्युरिटी ढकलायला तरी हे म्हणतात गप. तसंच दर्शन घेतात, पांडुरंगाकडे पाहत राहतात, पाहावंच वाटतं. अलौकिक रूप आहे. आपलं लौकिक आहे. आपल्या आजोबा पंढरपूरला जात होते तरी देव असाच दिसत होता का नाही? आपले वडील जात होते तरी असाच, आपण जातो तरी विशाल भाऊ असाच, आपले पोरं नातवंड जातील तरी रूपात फरकच नाही, अलौकिक आहे. आणि आपल्या गेल्या वर्षी जसे दिसत होतो आपण तसे आता दिसतो का? गणेश महाराज मात्र दिसतात तसेच. म्हणजे मी जसं पाहतोय तब्येतीत फरक नाही, शर्टाच्या मापात फरक नाही. हा, ह्या मापात फरक आहे. पण बघा तुम्ही, नाही आपण तसे दिसतच नाही. आता मगाशी यांनी फोटो काढला, ह्या वर्षी मला बघा, पुढच्या वर्षी बघा, फरक पडलेला असतो. बरं, हे कळत नसेल, सोपं सांगतो. ज्यांचे ज्यांचे लग्न झालेत त्यांनी आपल्या रूपात कसा रूपात बदल झाला हे जर पाहायचं असेल, संध्याकाळी घरी गेले की आपापल्या लग्नाचा अल्बम काढा. अल्बम, आपला फोटोचा अल्बम काढा. कपाटातून वर कुठं धूळ खात असेल ते काढा, अल्बम काढा. एका हातात अल्बम राहू द्या आणि एका हातात आरसा राहू द्या. आरसा अल्बम मध्ये बघायचा, आपलाच विश्वास बसत नाही. हे आपण आहे का? अल्बम मध्ये बघून म्हणायचं कसा होता, आणि अमोल महाराज आरशात बघून म्हणायचं कसा झाला. कसा होता आणि कसा झाला. हे लहान पोरगा असतं का नाही, 1-1.5 वर्षाचं, त्याला आईनं नाव घातलेलं, गन पावडर केलेले, केस वर चिट्टो बांधलेला, गालावर काळा टिपका दिलेला, ते पायातले पैंजणं, ते जर गल्लीतून चाललं ना ते पैंजण वाजतात तर गल्लीतली त्याकडे बघतात, काय दिसतं ते पोरग. ते गल्लीतले म्हणतात पिंट्या 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 इकडे. ते पिंट्या जवळ येतो, काय त्याला उचलतात, एक पप्पी दे म्हणतात का नाही? मी म्हणतो तेच पिंट्या, तेच पिंट्या जर 87 वयाचा झाला, कमरेतून वाकला, हातात काठी आली, मान लटलट कापते, त्याच्यातही फरक आहे. पुरुष वर्गांची जी मान हलते अशी आडवी हलते, आणि महिला वर्गाची ते नैसर्गिक आहे. ते काही पण माझ्या अंदाजानं महिला वर्गांची जी मान अशी हलते त्याचं कारण आहे सवय लागलेली असते. तेल संपला आणा, शेंगदाणे संपले आणा, म्हणून असे हलते. म्हातारा म्हणता आता नाही, आता पैसेच नाही, पोराच्या ताब्या दिल्या चाव्या, आता काय. मग 87 वर्षाचं म्हातारं कमरेतून वाकलेलं, मान लटलट कापते, डोळ्याला चष्मा, एकेकाची कांडी तुटलेली, तिकडं सुतुळी गुंडाळलेली. आणि म्हातारं जर निघालं, गावातलं जाऊ द्या, गल्लीतलंही जाऊ द्या, घरातलं तरी कुणी म्हणतं का आजोबा काय रे पोरं, नेहमीच घाईत असता. मग काय झालं? काही नाही, इकडे येणे एक पप्पी द्या. कुठली पप्पी? त्या म्हाताऱ्याकडे नीट कोणी बघत तर नाही. मी म्हणतो देह तर तोच आहे ना की ज्याला गल्लीतले लोक उचलून घेत होते, पटापट मुके घेत होते. का? आपलं लौकिक आहे, भगवंताचा अलौकिक आहे. पण नामदेव महाराज एक सांगा, डोळ्याने पाहिनं रूप तुझे, हे आता मुखदर्शन चालू आहे. तुम्ही जर पांडुरंगाचं रूप पाहिलं, पांडुरंगाचं रूप पाहिलं तर तुम्हाला फायदा तरी नेमका काय आहे? पांडुरंगाचं जर रूप पाहिलं तर कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता वर्णन करावा, काय महिमा वर्णू आता सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, म्हणून डोळ्याने पाहिन रूप तुझे. नामदेव महाराज
लोटांगण घालाल, चरणाला वंदन कराल आणि डोळ्यांनी रूप पाहाल. अजून काही इच्छा आहे का? प्रेम आलगीन प्रेम आलगीन आनंद प्रेम आलिंगन आनंद पुजीन
Thank you.